साईराम मित्रांनो, आज आपण चढणार आहे कसारा घाट सकाळ सकाळी. आज लवकर उठवलं आहे 5 वाजताच. आपल्याला सगळे तयारी करतात. आता आपण निघू थोड्याच वेळात इथून. चला आपण पुढे भेटूया. स्पॉन्सर काका ज्यूस पिलवणार आहेत रेडवाले. साईराम, तुमचाच व्हिडिओ घेतो. साईराम. आता आम्ही पोचलोय कसारा घाटाच्या वरती. तिथून घाटनदेवी 1 किलोमीटर आहे. गॉगल तरी काढ. आता ज्यूस पितो आम्ही. ते उसाचा रस. ज्यूस नाही बोलत ना, उसाचा रस रसच बोलतात. उसाचा रसाला ज्यूस बोलतात. ते उसाचा रसच झाला ना भाई. दादा ककडी काय पाहिजे दादा? काकडी. काकडी आम्ही खालो. काकडी. काकडी हा घे ना. ते बोरं घे. बोरं नाही एकटा खाणार पण तो. आवाज दे. आवाज दे. नाही ना लाल. हे विनोद. विनोद आमचे आजचे स्पॉन्सर. हे आमचे आजचे हे आज आमचे स्पॉन्सर आहेत. मनपूर्वक धन्यवाद. कॉलर आहे काय? हाय कॉलर आहे. काकडी आणि उसाचा रस यांच्यातर्फे आम्हाला मिळणार आहे. आज त्यांचे टाळ्या वाजवा. ज्यूस मागे गेला. आपण पोचलोय फायनली घाटनदेवीवर. तुला आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया, पालखीच्या पाया पडूया. साईराम मित्रांनो, आपण आता घाटनदेवीचे इथे दर्शन घेतलं. तिथे मस्त भजन चालू होतं. भजन वगैरे झालं नाही, चालूच आहे. पण आता आपली पालखी पुढे निघाली. आपण पालखीसोबत पुढे आलो आहे. एक काका. ओम साईराम. पालखी आपल्या पुढेच आहे. बाकी सगळे मागे राहिले. 400 माणसं इथं सगळे गुरु पप्पासोबत आहे डॅपवर. आपली पालखी पुढे पुढे चालते. मित्रांनो, आज आम्ही कितवा दिवस आहे? आज 5वा दिवस. आज आम्ही पालखी काय सोडली नाही. आज आम्ही पालखीसोबत होतो प्रॉपर. पाय नीट आहे. गुरु पण नाही आज. गुरुचे पाय नीट नाहीत. गुरु पण आहे. एंजॉय झालाय गुरु. आता आम्ही पोचलो नाश्त्याच्या स्पॉटला.
हा भाई नाश्ता करतोय अजूनपर्यंत. आरामात करायचा, काय घोड्यावर बसून जायचं आता. कसं वाटलं भजनाला बसून? चेतनला रे त्याला फोन घेतला, युट्यूब घेतला, युट्यूब बघा आणि आपला चॅनल दाखवला. हे बघ मामाला पुढे आपण आहे रे. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालखी पुढे सुटली म्हणून लेट होत होता, भूक लागली रस्त्यामध्ये, तर आता झालं मॅगडीमध्ये. भाऊ पालखी घेतला आज आपला म्हणून मध्ये बसवलं त्याला. बर्गरचा चमचा आणि हे विनायक दर्शन करून आहे. चला कसं आहे हा विनायक दर्शन जी गोष्ट दिली आहे लय महत्वाचं. चल मला असं प्यायला लागलं असतं मग हे तुमच्या हेला लागलं असतं ना. मी ते डोक्या पाहिजे हे डोक्यालिटीचा खाऊन घेऊ, भूक लागली आहे. चला चला. मॅगीमध्ये बर्गर मॅक्सफ्लो पिऊन फ्लोट आहे रे फ्लोट जे काय आहे ते. आता आम्ही निघाले, गेअर डायरेक्ट 5 गेअर टाकलाय. घाटवर स्पेशल टाकलेला एक नंबर. स्पेशल गेअरने वरती आलो, आता स्पेशल गेअरने पुढे जातोय. शिर्डी गावाची वाट मागे राहिला कसारा घाट राहिला कसारा घाट. चप्पल घेतल्या, मागेच राहिला, आता शॉपमध्येच राहिला. आता याला आपण सॉक्स घेऊया. प्रथम तू सॉक्स वरती चालणार आहे? सॉक्स इथेच आहेत का बाबांनी? सॉक्स आहेत काय? हा आहेत. तिने मला किती गेले? किती बोलेला? 240. हा 240 रुपये कमी केले. मला काय कमिशन आहे की नाही? हसतोय बघा, हसतोय, निर्लज्ज आहे. कमिशन तरी ते 20-20 रुपये एवढे तरी 40 रुपये कमी दिले आम्हाला. 21,000 सध्या तर लॉस मध्ये जातो. कसला लॉस भाई? चप्पल तुझी चुकी, ह्याची चुकी आहे. ह्याला आम्ही बोललेलो. हा मोबाईलचा कव्हर तुटलं असतं तर मग काय सॅमसंग लवर आहे आपला. मोबाईलचं कव्हर तुटलं असतं तर भाई 1000 रुपयाचं कव्हर घेतलं असतं, त्याला विचार नसता केला. चला काय बोलू शकत नाही ना. चला आता आपण गोटेगाव क्रॉस करून बाहेर राईस मिल आहे, तिकडे आपला जेवणाचा स्पॉट आहे. आपण डायरेक्ट तिथे भेट. हे माझा पण गाडा विनायक मी असा पाहतो. नमस्कार. मित्रांनो, तर आता मध्ये येता तर रस्त्यामध्ये नदी दिसली. जेवणाच्या स्पॉटला जायच्या जागी आम्ही नदीवरती आंघोळ करत बसलो. आता हा बघा, त्याने सॉक्स पण काढून ठेवले. ये चल पटपट चल. कसं वाटलं प्रथम? 2-3 उड्या मारून बॉडी हलकी, पण पाणी लय थंड होतं. हा पाणी थंड होतं, खूप थंड होतं पाणी. लावला नव्हता. आता या साहेबांसाठी आता पाण्यात गिझर पण नाही. चला आपला 4था माणूस साहिल दादा पुढे जाऊन वाट बघतोय जेवणासाठी. आपण जाऊया तिथे जेवण करूया. आम्ही आलो, जेवलो, आता उठलो. आता आईस्क्रीमची लाईन लावली आहे. आईस्क्रीम देतात आम्हाला सगळं. दाखवतो तुम्हाला आईस्क्रीम, बदाम शेक, फालुदा भेटणार आहे सगळ्यांना. त्यांचा फालुदा खाऊन झालाय. हा भाई अजून फालुदा खातो. गुरुने तर फालुदा खाल्ला. आता बोलू राऊंड मारतोय, राऊंड. मित्रांनो पालखी निघाली आहे, आपण पण निघूया. हे बघा, हे असा टाइमपास करून म्हणून आम्ही मागे राहतो. पप्पा तुझे टाइमपास
पप्पा टाइमपासला गेलेले यायची हर्षद पाटील काकाची केस गेली बघ ना, गेली बघ गेली. एका चपलीचा मर्डर केलाय त्याच्यामुळे आपला भाऊ बिना चपलीचा चालतोय. सॉक्सवर चालतो सॉक्सवर. तेव्हा मागे तेल लावतो. मागे आम्ही फोटोशूट करत होतो म्हणून लेट झाला. परत एक पालखी भेटली रस्त्यामध्ये. ती पालखी घेऊन आम्ही पुढे 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 स्पीडने आलो तर आमची पालखी दिसली. परत मस्तीमध्ये परत स्लो झालो पालखी दिसते म्हणून. आता परत मागे राहिलो. बघू शकता अंधार किती आहे मागे. हा बघा, त्याला काल धमकी दिलेली म्हणून असा पुढे आहे, नाही तर हा पण मागे असता. तर चला आता डायरेक्ट आपण भेटूया नाश्त्याच्या स्पॉटला. पालखी थांबेल तर नाश्त्याच्या दुसरी पालखी पण पुढे गेली. हा, ती आपली पालखी दिसली म्हणून आम्ही थांबलो. माहीत पडलं ही पालखी सोडली, ही पण पालखी पुढे गेली. दोन्ही एकत्र पुढे गेल्या आणि आम्हीच मागे राहिलो. चला आता आपण भेटूया नाश्त्याच्या स्पॉटला. डायरेक्ट पोचलोय पालखीजवळ. आता इथे थांबूया. नाश्त्याचा स्पॉट आहे. नाश्ता करून काय दाखवतोय पालखी. चला आता आपण नाश्ता करून निघूया मित्र. आता आम्ही निघालो आहे रात्रीच्या हॉल्टला पोचायला. तर मागे खूप जण थांबलेले, त्यांच्यासाठी पालखी थांबवलेली. खूप उशीर झाला, 8:30 वाजले. आता आपण डायरेक्ट जेवायला जाऊया रात्रीच्या हॉल्टवर. बस ना आता फ्लॅश बंद करा, अंधार खूप आहे. मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे रात्रीच्या स्पॉटवरती. आता इथे जेवणार. लाईट में आओ, लाईट में आओ, लाईट में आओ. आता आपण काय करणार, जेवणार आणि ऑपरेशन बाकी, ऑपरेशन बघून जावा.